राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 22 वर्ष पूर्ण करते आणि याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची 22 वर्षाची वाटचाल, पुढील त्यांची ध्येयधोरणं या सगळ्याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील आहेत. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. सर, एकूणच पक्षाची जी 22 वर्ष झालीत, 22 वर्षाकडे आता मागे वळून बघताना काय काय कुठल्या घटना तुम्हाला आठवतं आणि पक्षाच्या वाटचालीकडे कसं बघाल? 22 वर्षाचा हा सगळा काळ हा चढउताराचा होता, पण बहुतांशी काळ हा पवारसाहेबांच्या सहवासात आणि त्यांच्या प्रभावाखाली महाराष्ट्राचं राजकारण कसं घडत गेलं हे बघण्याचा देखील होता. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फार मोठ्या प्रमाणात आदरणीय पवारसाहेबांचा प्रभाव पूर्वी होता आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून ज्यावेळी आम्ही ही उभारणी त्यांच्या नेतृत्वाने सुरू केली त्यावेळचे सगळे तरुण सर्व फार मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसशी जोडले गेले. आणि हा 22 वर्षाचा प्रवास बघताना नेहमी तरुणांना संधी देणं, नव्या चेहऱ्यांना संधी देणं, सर्वसामान्य घरातनं पुढं आलेल्या लोकांना पदावर बसवणं आणि लोकशाहीचा खरा अर्थ लोकांना समजून देणं, त्याचा अनुभव मिळवून देणं, हे काम आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली गेले 22 वर्ष होताना आम्ही सगळ्यांनी पाहिलं. तुम्ही नवीन तरुणांना संधी देण्याचं काम या काळात करण्यात आलं 22 वर्षात असं म्हणतो, पण 22 वर्षात आरोप हा प्रस्थापित पक्ष आहे असाही झाला होता. असं आहे की पवारसाहेबांचे सहकारी म्हणून तेव्हा जी सहकारी होते ते निश्चितच त्या मतदारसंघात त्या जिल्ह्यामध्ये फार प्रभावी नेते होते आणि म्हणून त्यांना त्यावेळी प्रस्थापित म्हटलं गेलं. पण त्या प्रस्थापितांमधूनच आर पाटलांसारखा नेता महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री झाला. असे अनेक नेते आहेत की जे प्रस्थापित नसताना पवारसाहेबांच्या नेतृत्वाने त्यांना पुढं आणण्याचं काम केलं. त्यामुळं मला वाटतं की हाच पक्ष महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना न्याय देणारा पक्ष आहे आणि महाराष्ट्रात एखादा कर्तबगार कार्यकर्ता नेता असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्याचं चीज होतं, हे अनेक जिल्ह्यात पवारसाहेबांनी दाखवून दिलेलं आहे. 2024च्या आता निवडणुका येतील. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय तुमची पुढची तयारी असणार आहे, काय रणनीती असणार आहे? कारण आता पक्षाला 22 वर्ष झाली आहेत, तर नवी काही ध्येयधोरणं घेऊन तुम्ही पुढे जाणार पुढच्या निवडणुका? पक्ष हा समाज परिवर्तन आणि प्रगतीचं मोठं साधन आहे असं मला वाटतं आणि त्यामुळं पवारसाहेबांच्या सगळ्या कार्यकाळात महाराष्ट्राच्या प्रगतीचा ध्यास त्यांनी आयुष्यभर धरलेला आहे. आज या राज्यात औद्योगिकरण जे फार मोठ्या प्रमाणात झालं त्याचा सुवर्णकाळ ही पवारसाहेबांच्या काळातच आपण महाराष्ट्राने बघितला. अधिकाधिक तरुणांना संधी देणं अशा सगळ्या गोष्टी त्या काळात होत होत्या. आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या विचाराचा आहे की महाराष्ट्र या देशातलं सर्वोत्तम राज्य व्हावं आणि त्यासाठी महाराष्ट्राची सत्ता ही लोकहितासाठी आणि पददलितांच्यासाठी आणि सर्वसामान्य गोरगरिबांच्यासाठी राबवण्याचं काम झालं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की 2024पर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस अधिक ताकदीनं उभी राहील आणि 2024च्या निवडणुका आम्ही अधिक चांगल्या पद्धतीनं करू शकू. एक राजकीय पक्ष म्हणून मुख्यमंत्री पदाची या काळात तुम्हाला महत्त्वाकांक्षा नाही का? 2024मध्ये मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा व्हावा अशी महत्त्वाकांक्षा नाही का? त्यासाठी काय प्रयत्न सुरू आहे पक्षाचे? नाही, असं घरात बसून कुठल्याही महत्त्वाकांक्षा व्यक्त करणं हे काय योग्य आहे असं मला वाटत नाही. जे पक्ष अधिक चांगला आला, जनतेनं साथ दिली, तर त्यावेळी ते प्रश्न जसे पुढे येतील त्यावेळी पवारसाहेब त्या बाबतीत विचार करतील. आज पहिलं काम आहे तो पक्ष बलवान करणं. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना, शेतमजुरांना, पददलितांना आज जे प्रश्न भेडसावत आहेत त्या प्रश्नातनं त्याची सोडवणूक करणं आणि अधिक चांगलं भारतातल्या इतर देशांपेक्षा आमच्या महाराष्ट्रातलं जीवनमान अधिक चांगलं असलं पाहिजे हा आग्रह आमच्या पक्षाचा आहे आणि त्यासाठी प्रयत्न करणं, त्यातून पक्ष उभा राहील, कामातूनच पक्ष उभा राहतो असं माझं मत आहे. पक्षाला अधिक मजबूत करायचं असेल, त्यासोबतच राज्याला औद्योगिकरण असो, विकास असो, यात न्याय द्यायचा असेल तर केंद्रात सुद्धा महत्त्वाचं भूमिका असली पाहिजे आणि पक्षाला नवी उभारी देण्यासाठी पवारसाहेबांनी केंद्र सरकारमध्ये एखादं महत्त्वाचं पद भूषवावं असं वाटत नाही का?
असं काही नाही आहे, कारण आज आम्ही विरोधी पक्षात आहोत, त्यामुळं केंद्रात ते पद भूषवतील अशी परिस्थिती नाही आहे. केंद्र सरकारमध्ये पवारसाहेब 2004 ते 2014 होते. त्यावेळी नुसत्या महाराष्ट्रालाच नाही तर भारताला त्यांनी दाखवून दिलं की शेतकऱ्यांचा कृषी मंत्री शेतकऱ्यांसाठी काय काय करू शकतो, जे त्यापूर्वी कधी कुणी पाहिलेलं नव्हतं, अनुभवलं नव्हतं, अपेक्षित केलं नव्हतं. ते 10 वर्षात भारतामध्ये करून दाखवण्याचं काम पवारसाहेबांनी केलं. त्यामुळं पवारसाहेबांच्या व्यवस्थापनाकडे शरद पवारसाहेबांच्या काम करण्याच्या पद्धतीत देशातले सर्व पक्षातले नेते अतिशय आस्थेनं बघतात, त्यांचा आदर करतात, कारण पवारसाहेबांनी ती कर्तबगारी भारतात करून दाखवलेली आहे. पण कुठेतरी आज मंत्रिपद नाही किंवा केंद्रात महत्त्वाचं स्थान नाही, त्यामुळे न्याय देता येत नाही याची खंत वाटते. मंत्रिपद फार महत्त्वाचं नसतं. जनतेच्या हृदयातलं पद जे आहे ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. आणि पवारसाहेब हे महाराष्ट्राच्या आणि भारतातल्या शेतकऱ्यांच्या हृदयातलं एक महत्त्वाचं स्थान त्यांनी मिळवलेलं आहे. महाराष्ट्रात तर आज दुसऱ्या पक्षातली लोकही पवारसाहेबांच्यावर प्रेम करतात, एवढा त्यांच्याबद्दल आदर आहे. आणि तो मंत्रीपदं येतात आणि जातात, त्याला काही मला वाटत नाही फार महत्त्व पवारसाहेब कधी देतात. पण या निमित्ताने देशातल्या असं काम त्यांनी करून दाखवलेलं आहे की महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या प्रत्येक माणसाच्या मनात आज पवारसाहेबांच्याबद्दल आदर आहे. तुम्ही म्हटलात की इतर पक्षातीलही लोक पवारसाहेबांवर प्रेम करतात. याला जोडून एक प्रश्न विचारतो की इतर पक्षातले लोक पवारसाहेबांवर प्रेम करतात, मात्र पक्षात प्रवेश करण्याची इच्छा दर्शवतात का? तुमच्या नेतृत्वामध्ये तशा काही घडामोडी होतील या 22 वर्षानंतर आता? नाही, असं आहे की प्रत्येकजण पवारसाहेबांच्याबद्दल, आता आम्हाला अटल बिहारी वाजपेयींच्याबद्दल आदर आहेच, याचा अर्थ आम्ही कुणी त्या पक्षात गेलो असं नाही. तसं पवारसाहेबांच्याबद्दल आदर बाळगणारा प्रत्येक माणसाने राष्ट्रवादीत आलं पाहिजे असं बंधन नाही. पण मी तुम्हाला पवारसाहेबांच्या कामाची उंची सांगण्याचा त्यातनं प्रयत्न करत होतो. त्यामुळे सर्वदूर त्यांच्याबद्दल आदर आहे. आज महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस वाढेल, अधिक लोक या पक्षात येण्याची इच्छा बाळगत आहेत. आणि त्यासाठी हा कोरोनाचा जो काळ आहे, मधल्या सव्वा वर्ष आमचं त्यात गेलं, त्यामुळे आम्हाला लोकांपर्यंत पोचण्यात सर्व इतरही पक्षांना मर्यादा आलेल्या आहेत. त्यामुळं हळूहळू करोनामुक्त महाराष्ट्र ज्यावेळी होईल त्यावेळी राजकीय अधिक काम कार्यकर्ते लोकांच्यात जाऊन करतील असा मला विश्वास आहे. आपण एकूणच जर बघितलं तर वेळोवेळी एक चर्चा नेहमी होते की शरद पवारांनी UPAचं नेतृत्व करावं. ह्या चर्चेत कितपत तथ्य आहे आणि याबाबत तुमची काय भूमिका आहे? मी राज्यस्तरावर काम करणारा कार्यकर्ता आहे, त्यामुळं देशस्तरावर कोणते पक्ष काय विचार करतात याचा माझा अभ्यास फारच कमी आहे. त्यामुळे त्याच्यावर भाष्य करणं योग्य आहे असं मला वाटत नाही. पण मी हे सांगतो आहे की सर्वांनाच आदरणीय पवारसाहेबांच्याबद्दल आदर आहे, त्यांच्या कर्तबगारीबद्दल फार मोठा विश्वास आहे. आणि या देशात असे फार कमी नेते आहेत की ज्यांना हा देश चालवण्याचं सामर्थ्य आहे. परंतु देशात UPAचं वेगळे अनेक पक्ष आहेत, ते काय विचार करतात काय नाही याच्यावर भाष्य करणं हे योग्य नाही. आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहोत, त्यामुळे आमच्या मनात त्यांच्याबद्दल हीच भावना राहील. 2019च्या निवडणुका ज्यावेळी झाल्या त्या निवडणुकीनंतर सरकार स्थापन होताना समीकरणं बऱ्यापैकी बदलली. तुम्ही आधी काँग्रेस हा तुमचा मित्रपक्ष होता, मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना म्हणून 3 पक्षाचं एक सरकार स्थापन झालं आहे. येत्या काळात आपण जर बघितलं तर तुमचा मित्रपक्ष कोण असेल? या 3पैकी तुम्ही तिघही सोबत लढणार की कुठला एक मित्रपक्ष जवळचा असेल की काँग्रेसच जुना? असं आहे की लोक मित्र वाढवत असतात आणि आमचा मित्रपक्ष काँग्रेस होता, आहे, पुढेही राहील. पण आम्हाला नवा एक मित्र मिळालेला आहे, शिवसेना. आणि गेले 1.5 वर्ष उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आमचं सरकार सर्वांना बरोबर घेऊन चाललेलं आहे. आणि कोरोनाचा हा अत्यंत कठीण काळात देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं सरकार चालवण्याचं काम केलेलं आहे. देशातल्या दुसऱ्या राज्यात कोरोनाची परिस्थिती आपण बघितली तर महाराष्ट्र 100 पटीनं चांगलं काम करतो आहे. हा अनुभव या निमित्तानं कोरोनाच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आपल्याला दिसेल. आणि म्हणून आमचा नवा मित्र जो आहे तोही आमच्याबरोबर एकत्रितपणानं काम करतो आहे. आमचं 3 पक्षाचं सरकार आहे आणि भविष्यात देखील हे 3 पक्षाचं सरकार राहावं
अशी महाराष्ट्रातल्या जनतेची अपेक्षा असेल असं मला वाटतं. पण एक राजकीय मैत्रीचा पर्याय म्हणून तुम्ही या नव्या तिसऱ्या पक्षाकडे बघता का? बघण्याचा प्रश्न नाही, ते आता आमचे मित्रच झालेले आहेत. त्यामुळे काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी हे आघाडीचं सरकार महाराष्ट्रात चालवताना आम्ही एकत्रितपणानं काम करतो आहे आणि मला वाटतं की तीच भूमिका आमची राहील. 2019च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपला अशा प्रकारची जोरदार प्रचार विरोधकांनी केला, त्याला यशही मिळालं. 22 वर्ष पूर्तीच्या निमित्तानं तुम्ही राष्ट्रवादी पक्ष संपला म्हणणाऱ्यांना काय सांगा? उद्या पक्षाला 22 वर्ष पूर्ण होत आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं गेलेल्या सगळ्यांना मी एवढीच सूचना करेन, विनंती करेन की ठीक आहे, मधल्या गोष्टी झाल्या, काही गैरसमजानं, काही तेवळच्या तत्कालीन भारतीय जनता पक्षाने तुम्हाला अडचणी केल्या असतील म्हणून, काही दबावापोटी, काही तुमच्या व्यक्तिगत अडचणींमुळे तुम्ही पक्ष सोडला असेल. आम्हाला पक्षात शेवटी बेरजेचं राजकारण करणारी आम्ही सगळे आहोत आणि महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण साहेबांनी बेरजेचं राजकारण करावं हे आम्हाला सांगितलेलं आहे. त्यावेळी शेतकरी कामगार पक्ष मोठा पक्ष होता. त्यातले अनेक लोक त्या काळात चव्हाण साहेबांच्या पुढाकारानं पक्षात आले. आजही मी म्हणेन की जे बाहेर गेलेले आहेत त्यांनी पुन्हा पक्षात यायला हरकत नाही, कारण त्यांनी अनेक वर्ष पवारसाहेबांच्याबरोबर काम केलेलं आहे. त्यामुळं आम्हाला बेरजेचं राजकारण करायचं आहे. पवारसाहेबांच्याबरोबर काम केलेले, यशवंतराव चव्हाण साहेबांच्याबरोबर काम केलेले, वसंतराव दादांच्याबरोबर काम केलेले, काँग्रेसच्या विचाराशी मिळतं जुळतं असल्यामुळं पवारसाहेबांशी ज्यांचं साधर्म्य आहे त्या सर्वांना एकत्रित करण्याचं आम्ही काम करणार आहोत. आणि त्यामुळं जे मधल्या कठीण काळात आम्हाला सोडून गेले त्यांच्याविषयी आम्हाला आकस नाही. कठीण काळात जरी ते गेले तरी आम्हाला माहिती आहे ते कोणत्या परिस्थितीत गेले. अशा सगळ्यांनी परत यायला आणि आम्ही तशा काही लोकांनी इच्छा दर्शवली आहे, काही संपर्कात असतात? हो, बरेच लोक संपर्कात असतात. त्यांना सोयीच्या वेळा असतील त्यावेळी त्यांनी यावं अशा त्यांना सूचना आहेत. हळूहळू सर्व परत येतील असा मला विश्वास आहे. सर, एकूणच आपण जर बघितलं तर गेल्या वर्षभरात पक्षाच्या दृष्टीने गेल्या वर्षभरात आपण जर बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना समविचारी पक्ष काँग्रेसमधनं बाहेर पडून शरद पवार साहेबांनी केली होती. त्या काँग्रेसमध्ये पुन्हा राष्ट्रवादीने विलिनीकरण व्हावं किंवा होणार अशा प्रकारच्या ज्या बातम्या येत होत्या, या सगळ्याबद्दल तुम्हाला एक नेता म्हणून काय वाटतं राष्ट्रवादी पक्षाचं? नाही, अशा वावड्या आज नाही 22 वर्ष उठत आहेत. आणि जेव्हा जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस वाढायला लागतो, लोकांच्यात प्रभाव त्याचा वाढायला सुरुवात होते, त्यावेळी काही नतदृष्ट लोक अशा वावड्या उठवतात की ह्या पक्षाचं या पक्षात विलिनीकरण होणार आहे, हे होणार आहे, ते होणार आहे, पवारसाहेब असंच करणार आहेत, तसंच करणार आहे. जे कधीही घडलं नाही अशा वावड्यांवर विश्वास ठेवून अनेक बातम्या तयार होतात. पण मला वाटतं की आज 22व्या वर्षी महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात तळागाळापर्यंत रुजलेला पक्ष म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस पुढं आलेला आहे. मी मध्यंतरी गडचिरोलीपासून नंदुरबारपर्यंत जो दौरा केला त्यात एकही मतदारसंघ असा नाही जिथं पवारसाहेब आणि राष्ट्रवादी नाही आहे. त्या ठिकाणी आमचे कार्यकर्त्यांचं जाळं अतिशय, आम्ही सत्तेत त्यांना काही वाटा दिला नसला तरी आमचे कार्यकर्ते त्या तालुक्यात त्या मतदारसंघात काम करत आहेत. त्या सर्वांना अधिक प्रेरणेनं काम करून त्या जिल्ह्याच्या विकासात अधिक पुढाकार घेण्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करू. आणि हा महाराष्ट्रात अतिशय चांगल्या पद्धतीनं जनतेच्या मनात रुजणारा पक्ष म्हणून आज या पक्षाकडं आपल्याला बघता येईल. या पक्षात आमच्या सर्वांच्याकडं वेगवेगळे नेते आहेत, पण सर्वांचे नेते आदरणीय शरद पवारसाहेब हे आमच्या पक्षाचं सर्वात मोठं बलस्थान आहे. त्यांच्या विचाराने, त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही सगळे काम करतो आहे. त्यामुळे समाज काय म्हणेल, लोकांना काय वाटेल याचा भान ठेवून लोकांच्या हिताचा प्रयत्न आमची राष्ट्रवादी करते. सर, एकूण जर आपण बघितलं तर पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाची एक हाती मोठ सांभाळली. शरद पवार यांच्या नंतरच्या पिढीत पक्षाची अशाच प्रकारे एक हाती मोठ सांभाळेल अशा प्रकारचं कॅलिबर कुठल्या नेत्यात वाटतं? कोण तुम्हाला त्या सगळ्या संदर्भात योग्य वाटतं? नाही, असं आहे की मला आठवतं की 1999ला ज्यावेळी हे सरकार पक्ष
स्थापन झाला आणि चटकन सत्तेत आला त्यावेळी आम्ही सगळे 35-37 वर्षाचे होतो. पवारसाहेबांनी थेट आम्हाला कॅबिनेट मिनिस्टर म्हणून काम करण्याची संधी दिली. त्यामुळे या पक्षात तेव्हापासून ही प्रथा आहे नव्या तरुणांना संधी देण्याची. या पक्षात अनेक कार्यकर्ते आहेत, अनेक चांगले नेते आहेत, लोकांचा सेवा करण्याची प्रवृत्ती असणारे अनेक लोक आहेत. त्यामुळं हा एक अतिशय उत्तम महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांचा समूह आहे आणि त्यामुळं याच्यात 1-2 नाही, प्रत्येक कार्यकर्ता पवारसाहेबांचा हा नेतृत्वात सक्षम असणारा. आपण नेत्यांबद्दल बोलतोय सर, पवारसाहेबांनंतर असा कुठला नेता तुम्हाला योग्य वाटतो? असं नाव अ ब कचं घेण्याची आज आवश्यकता नाही. आमच्या सर्वांचे नेते आज पवारसाहेबच आहेत. त्यामुळं असं नाव घेऊन पक्षात वितुष्ट तयार करण्याची आज आवश्यकता नाही आणि पवारसाहेबांचं नेतृत्व आणि पवारसाहेब जो निर्णय देतील तो मान्य करणारे सगळे आहेत. याला सगळ्यात जास्त महत्त्व आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी सरकारमध्ये आहे. काल उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांची भेट झाली आणि उद्धव ठाकरेंनी त्यानंतर सांगितलं की पक्ष जरी वेगवेगळे असले किंवा सरकारमध्ये विरोधकांमध्ये असलो तरी आमचं जे नातं आहे ते नातं चांगलंच आहे. या सगळ्यावरनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला काही अस्वस्थता वाटते का? नाही, उलट मला आनंद वाटला की ते पंतप्रधानांशी बोलले. केंद्र सरकार आमच्या महाराष्ट्राकडं आकसबुद्धीनं पाहते असा सर्वदूर समज लोकांचा होता. या व्यक्तिगत भेटीनं मोदी साहेबांची कृपादृष्टी महाराष्ट्रावर वाढली तर महाराष्ट्राचंच हित आहे. त्यामुळं आम्हाला आनंद वाटला आणि असेच संबंध राहिले पाहिजेत. शेवटी राजकारण वेगळं, सत्तेचं राजकारण वेगळं आणि व्यक्तिगत संबंध वेगळे. अगदी पवारसाहेबी नरेंद्र मोदींना ज्यावेळी भेटतात त्यावेळी व्यक्तिगत संबंधासाठी भेटतात. त्यामुळे राजकारणात असणाऱ्यांनी व्यक्तिगत भेटीगाठी करू नयेत, व्यक्तिगत संबंध ठेवू नयेत, ही अपेक्षाच मुळात चुकीची आहे. ही राजकारणाच्या जागी शेवटी कोणालाही कोणताही निर्णय घेताना, निर्णय बदलताना, निर्णयाचं कोणतंही पाऊल टाकताना सगळ्या समाजाला विश्वासात घ्यावं लागतं. त्यामुळे व्यक्तिगत भेटीगाठी या होतच राहणार आणि मला बराच आनंद झाला की उद्धवजी मोदी साहेबांना भेटले, त्यांनी चर्चा केली आणि नक्की मला खात्री आहे की महाराष्ट्राला लस मिळण्याचा प्रश्न, महाराष्ट्राला रेमडेसिवीर मिळण्याचा प्रश्न, असे अनेक प्रश्न आहेत की ज्याच्यात आम्हाला त्रास झाला मागच्या काही महिन्यात. त्यामुळं हे आपल्या व्यक्तिगत संबंध दोघांचे चांगले जर असतील तर त्याचा नक्की फायदा आपल्याला होईल आणि म्हणून मी त्यांच्या भेटीचं स्वागत करतो. तुमचा जुना मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसकडनं नेहमीच स्वबळावर लढण्याची भाषा आणि त्यासोबत ते स्वबळावर लढण्याबाबत आक्रमक अशी भूमिका दिसून येते. त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस त्या उलट सेफ प्ले करताना दिसतंय आणि अत्यंत संयमानं भूमिका मांडताना दिसतंय. पक्षाच्या वाटचालीत येत्या निवडणुकांमध्ये पक्षाची भूमिका नेमकी काय असणार आहे? असं आहे की जबाबदारी ज्यावेळी असते त्यावेळी संयमानेच बोलायचं असतं. बोलायला तर तिकडे पण जबाबदार व्यक्तीच बोलतात. बोलायला तर प्रत्येकाला येतं, पण त्यांचं इंटरनल ठरलं आहे स्वतंत्र लढायचं किंवा नाही याची मला माहिती नाही. ते कार्यकर्त्यांचा हौसला टिकावा म्हणून, कार्यकर्त्यांना आत्मविश्वास वाढावा म्हणून कदाचित मला माहीत नाही कशासाठी ते बोलत आहेत. तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांच्या भाषेवर मी भाष्य करण्याची गरज नाही. पण महाविकास आघाडीचं सरकार स्थापनेसाठी पवारसाहेबांनी पुढाकार घेतलेला आणि एका विचारानं हे सरकार चालवण्याची जबाबदारी आम्हा सर्वांची आहे. त्यामुळं एका सरकारमध्ये असताना स्वतंत्र लढण्याची इच्छा, भावना त्यावेळी परिस्थिती बघून होऊ शकते. आजच ॲडव्हान्समध्ये आपण काही भाष्य करणं मला योग्य वाटत नाही. समजा एखाद्या महापालिकेची निवडणूक असेल, नाही जमलं, शेवटी तुम्ही एका सरकारमध्ये असताना शक्यतो जमवण्याचा प्रयत्न करावा अशी साधारण कार्यकर्त्यांची अपेक्षा असते. त्यातनं नाही जमलं तर मग प्रत्येकाला मार्ग वेगळे असतातच. त्यामुळं त्याचं एवढं ॲडव्हान्समध्ये भाष्य करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. देशपातळीवर जर बघितलं तर अनेक राज्यातील प्रमुख नेत्यांची अशी इच्छा आहे की शरद पवारांनी एक UPA 2 स्थापन व्हावी, UPA 2, आणि शरद पवारांनी त्या UPA 2चं नेतृत्व दिल्लीत करावं.
ते मी मगाशी सांगितलं की मला दिल्लीचं राजकारण फारसं कळत नाही. मी राज्यपातळीचा कार्यकर्ता आहे आणि देशातले इतर पक्ष काय म्हणतात हे याबद्दल मी भाष्य करणं योग्य नाही. लोक म्हणतात, लोक सगळ्यात उत्तम नेतृत्व पवारसाहेबांचं आहे असंही म्हणतात, पण त्यावर भाष्य करणं हा आतताईपणा ठरेल. पवारसाहेबांचं नेतृत्व सर्वजण मान्य करतात हे मी आपल्याला सांगितलं. इथं आमच्याकडे अमृत महोत्सवाचा समारोहाचा कार्यक्रम झाला दिल्लीत. सगळे देशातले दिग्गज त्या ठिकाणी उपस्थित होते. पवारसाहेबांचे सर्वांशीच अतिशय चांगले संबंध आहेत आणि सगळ्यांना पवारसाहेबांच्या कर्तबगारीबद्दल आदर आणि विश्वास आहे. आता त्या बाबतीत त्या सगळ्यांनी ते सगळं एनकॅश व्हावं असं वाटत नाही पॉलिटिकली? नाही, एनकॅश आपल्या असं आहे की त्यांच्या त्या स्तरावर त्यांनी निर्णय घेणं हे योग्य आहे. पण मी राज्य पातळीवर बसून अमकं व्हावं म्हणजे तमकं व्हावं, प्रदेशाध्यक्ष म्हणून तुम्ही तुमची अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रात काय करायचं हे मला विचारा, मी त्याचं ठामपणानं उत्तर देतो. पण दिल्लीत काय महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्याबाबत, मुख्यमंत्री तुमचा व्हावा याबाबतही तुम्ही उत्तर दिलं नाही. तुमची महत्वाकांक्षा आहे का? नाही, आज मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आहेत, त्यामुळं त्याच्याबद्दल भाष्य करण्याची आवश्यकता नाही. आमच्या सगळ्यांचे एकमताने ते मुख्यमंत्री आहेत, त्यामुळं अशी भाषा वापरणं आवश्यक आहे असं मला वाटत नाही. आज गरज नाही. सर, पक्ष 22 वर्षाचा झाला. पक्षाच्या वाटचालीत राज्यामध्ये पक्षाचं संघटनेत नेतृत्व करायची अलीकडच्या काळात तुम्ही प्रदेशाध्यक्ष त्या नात्याने संधी मिळाली. एकूण कुठलाही राजकीय पक्ष म्हटलं तर त्याला अंतर्गत कलहाचं कुठेतरी ग्रहण लागलेलं असतं आणि त्याच्या चर्चा बाहेर होतात. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जरी अंतर्गत कलह असला तरी त्याची तेवढी चर्चा बाहेर येत नाही. कसं मॅनेज करता हे सगळं? नाही, मॅनेज करतच नाही मी कधी, काही मॅनेज करूही नाही. कुठलीही गोष्ट मॅनेज करायला गेली की ती एक्सप्लोड होते, बाहेर येते आणि काही जगात गुप्त राहत नाही. त्यामुळे सरळ वागणे आणि काम करत राहणे हा याच्यावरचा योग्य उपाय आहे. फार त्याच्या बाबतीत मॅनिप्युलेशन करणं हे आवश्यक नाही आहे. आणि मी नेहमी सांगितलं, पवारसाहेब जे म्हणतील तोच आमचा अंतिम निर्णय असतो. ते ज्या दिवशी जे निर्णय घेतील तो निर्णय मान्य असतोच सगळ्यांना. त्यामुळं आम्ही सगळे पवारसाहेबांचे कार्यकर्ते आहोत. पवारसाहेबांनी आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराचा वसा महाराष्ट्रात जोपासला. महाराष्ट्रात त्यांनी ज्या पद्धतीनं राजकारण उभं केलं तीच पुढं चालावं अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. तुम्हाला तुमच्या पक्षाच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. तर या आपण बघतोय या सगळ्या विषयांवर यांनी साधक बाधक उत्तरं दिली. नेमकं आता पक्षाची भूमिका आणि पुढील वाटचाल हे शरद पवार यांच्याच नेतृत्वात असेल आणि येत्या काळात पक्षाची ध्येयधोरणं हे राजकारणानुसार ठरवले जातील अशा प्रकारची माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. कॅमेरा पर्सन चरण सिंग मार्गमसह अक्षय कुडकेलवार, TV9 मराठी, मुंबई.